थांब. बाळा, स्वामींचे हे 10 अनमोल विचार ऐक. कदाचित तुझी चिंता दूर होईल. जिथे श्रद्धा असते तिथे अशक्यही शक्य होते. मनापासून स्वामींचे स्मरण कर आणि प्रयत्न करत राहा. काळजी करू नकोस. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः ठीक करतील. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस. स्वामींच्या चरणी विश्वास ठेव आणि प्रामाणिकपणे पुढे जात राहा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही तुला मजबूत बनवण्यासाठीच आली आहे. मन शांत ठेव, कारण स्वामींची कृपा तुझ्यावर असेल तर कोणतीही शक्ती तुला थांबवू शकत नाही. ज्याने स्वामींवर विश्वास ठेवला त्याला आयुष्याच्या वादळातही मार्ग नक्की सापडतो. आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही तशीच असेल असे नाही. स्वामींवर विश्वास ठेव, चांगला काळ नक्की येईल. स्वामींचे नाम स्मरण कर, मनातील भीती दूर कर आणि नव्या आशेने सुरुवात कर. एकदा स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित कर, मग चिंता तुझी नाही, स्वामींची आहे. फायदा घेतला जातोय तुझ्या स्वभावाचा. हो, फायदा घेतला जातोय तुझ्या स्वभावाचा, तुझ्या वागण्याचा. याला कारण सुद्धा तूच आहेस. आता तुला वाटेल ते कसं? अरे, तू मनाने चांगला आहेस म्हणून समोरच्याला काय वाटेल याचा अधिक विचार करतोस, पण त्याचा काहीच उपयोग नसतो. कारण समोरील व्यक्ती त्याला हवं त्याच पद्धतीने वागणार आहे. साधं उदाहरण घेऊया. विस्तवावर दूध उकळायला ठेवलंस तर काही वेळाने ते दूध उकळू लागतं. पण जर विस्तव बंदच केला नाहीस तर ते तुला काय वाटेल म्हणून तसंच राहतं का? नाही ना. दूध त्याचा स्वभाव सोडत नाही आणि बाहेर वाहून जातं. आता ह्यातून तुला काय कळलं? अरे, स्वतःचा स्वभाव हा कधी सोडायचा नाही. इतरांचा इतका सुद्धा विचार करायचा नाही की स्वतःला चटके बसतात हे समजून सुद्धा त्याची झळ ही समोरच्याला भासवूच द्यायची नाही. दुधाप्रमाणे वाहायला शिक. असह्य झालं की भांड्यातून सरळ बाहेर पडायचं. स्वतःची घुसमट होऊ देणं हे सुद्धा स्वतःला नाहक शिक्षा दिल्यासारखंच आहे. स्पष्ट वक्तेपणा अंगी बाळग, भलं होईल तुझं. अरे, गुलाबाला काटे असले तरी त्याचा रुबाब आणि सुगंध हा हवा हवासा वाटतोच ना रे. मूळ स्वभाव कसा नाही सोडायचा हे या निसर्गाकडून शिक रे. समोरच्याला तुझा फायदा घेऊन फरफटू दिलंस की जखमा तुला होणार आहेत. त्यापेक्षा जे नाही पटत ते बोलून मोकळा हो. कसंय, तुला कितीही सांगायचं असलं तरी त्याला हवं तेच तो ऐकणार आहे. हे माझं वाक्य सदैव ध्यानात ठेव. आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.